मागे जी वॅगनर कार आहे ती थोडीशी पुढे घ्या किंवा मागे घ्या सावलीमध्ये, कारण की जी काचेची रिफ्लेक्शन पूर्णपणे मैदानावरती येतोय, अंपायर्सला देखील त्रास होतो आणि खेळाडूंना देखील त्रास होतोय. चला, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. टीम आय थिंक नारायण संघाची कार आहे ती, थोडंसं सहकार्य करा. गावदेवी नारायण संघाची त्या संघाची गाडी आहे. थँक्यू सो मच. हां, थोडंसं रिव्हर्स घेऊन जर मागे घेतली तर बरं होईल. हां, बस थँक्यू सो मच, धन्यवाद. चला, मॅचला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवरती भिवंडीचा ट्रेंट बोल्ट. हर्ष भोईर मैदानात 7 मध्ये भुऱ्या बॉलिंग मार्कवरती आहे. स्ट्राइक एंडला कल्याण डोंबिवलीचे दोन्ही सितारे मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतात. टीम हेतुतने संघ मॅच ऑन. टॉस जिंकला टीम हायवे दिवे संघानं. बॉल होती या ट्रेंट बोल्ट भिवंडीचा मैदानात 7 मध्ये पहिलाच बॉलवरती रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. स्विच हिटचा फटका इतका सोपा नाहीये, असं म्हटलं जातं ना, लगा तो बाद नाही तो बरबाद, आणि बरबाद यावेळेस बॉल झालाय. डॉट बॉलनी सुरुवात मात्र केली आहे. ओके, व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सन्मान्य आदरणीय प्रफुल्लजी मोरे साहेब, विद्यमान नगरसेवक वॉर्ड क्रमांक 18 से कुळगाव बदलापूर नगर परिषदचे, त्या स्पर्धेला आढावा देण्यासाठी भेट देण्यासाठी इथे उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला राहिलं आहे. आणि त्यांचं देखील आम्ही खरंच या स्पर्धेच्या माध्यमातून मनाचा अंतःकरणापर्यंत आभार व्यक्त करतोय. त्यांच्या समवेत त्यांचे संपूर्ण टीम इथे उपस्थित आहेत, कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. जे बाबू लाड देखील आहेत, त्याच दरम्यान यश मोरे देखील आहेत, तदनंतर आमचे दादा नीरज देखील आहेत, त्याचं देखील मनपूर्वक स्वागत. संपूर्ण टीम आज उपस्थित आहेत आणि आमचे चंदू देखील आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत, वेलकम. पुन्हा एकदा बॉल होती यार, पुढचा बॉल बारसू लिडिंग एज, फिल्डर आहेत. ओ, क्लोज कॉल होता. ओ, टार्गेट इथे देखील संधी होती, परंतु इथे मिसफील्ड झाली आहे. चुकी घडली मैदानात 7 मध्ये आणि या चुकीला माफी नाहीये. चुकीचं परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळालं आणि टोटल इथे 5 धावा मिळतात. आणि आताचा पंचा इथे मात्र अंपायर्स देखील सांगत असताना चुकीला माफी नाहीये, कारण की सातत्याने माहिती आहे की चुका क्रिकेटमध्ये फार भाग ठरत असतात. एक धाव आता टीम हायवे दिवे संघासाठी फार महत्वाची आहे. या 5 धावा मी तर म्हणेन मोलाच्या ठरतील या मॅच मध्ये. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स हायवे दिव्या संघ खेळतोय, ज्या नावाची चर्चा अखंड भिवंडी टेनिस क्रिकेट पटलावरती झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचा स्टारकास्ट संघ अर्थातच टीम हेडुटने संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार, बॉलिंग मार्कवरती हर्ष भोईर, ट्रेंट बोल्ट ऑफ भिवंडी. ओ, इकडे आपण पाहतोय काय देखना स्ट्रोक आहे. वेट अँड वॉच, बॉलला इथे फेकून दिलाय सीमा रेखा पार. धावा मिळतात 4 चौकार. हर्ष भोईर वरती यावेळेस आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा बॉल तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, अजून एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि स्वतः बॅटर मैदान इथे सोडत असताना बॅटची लिडिंग एज. आता मात्र प्रत्येक बॉल वरती समीकरण चेंज होतोय आणि आता गोलंदाजाने देखील सांगितलंय, बारी बारी सबकी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, एक तेरी तो एक मेरी. फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना बॅटर बॅक टू डक आउट. न्यू बॅटर मागच्या मागचा हिरो दयाळू कालन मैदानात 7 मध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार, नेक्स्ट बॉल बुऱ्या बॉलिंग मार्कवरती आहेत. रफ्तार का सौदागर पहिल्याच बॉल वरती शॉट ऑन पूल केलाय. वंडरफुल आहे, ब्युटिफुल आहे आणि बॉलला केलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. गुल आलेला षटकार, सिक्सर.
धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं कंप्लीट झालंय. तब्बल 16 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. पियुष यावेळेस बॉलिंग मार्कवरती आमंत्रित करण्यात आलंय. ओव्हर नंबर 2. थोडंसं स्पीडअप करा टीम, वेळ घेऊ नका. अजून यानंतर 2 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. दुपारचं सत्र आपण पाहतो या स्पर्धेचं. बॉल तयार पुन्हा एकदा. पियुष मात्र बॉलिंग मार्कवरती आहेत. ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक दुसरं. 3 ओव्हरची मॅच आहे, त्या अनुषंगाने दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हाफ ट्रॅकर बॉल आहे. ऑन टोस खेळल्यात. पहिलाच बॉल वरती बैटर कहते हुए स्वैग से स्वागत नहीं करोगे आणि ठोकलाय हा क्लासिकल षटकार. 6 काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. कल्याण डोंबिवलीचं हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. ज्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रभरामध्ये झाली आहे. टीम हेडूटने संघ. राईट मोद विकेट. फुटचा बॉल अजून एक त्याच दिशेने स्क्वेअर कट केलाय. बॅकफुट लंब पंच रूम घेऊन इथे खेळले आहेत आणि शोधलाय गॅप, लावला मॅप. बॉल चाललाय अखेरे स्पॉन्डी लाईनचा पलीकडे आलेला. अजून एक बॅक टू बॅक चौकार. पियुष वरती यावेळी सल्ला बोललेत. काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंगला योगेश. काय बॅटिंग करतात योगेश. योगेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलिंग मार्कवरती पियुष. हे बॅटल चांगलं होणार आहे कारण की दोन्ही टॉप क्लास टॉप टेबलचे दोन्ही संघ आमने सामने फाईट करतात. एका बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट. ओ इकडे बॅटची हलकीशी एज आणि इथे डॉट बॉलरला भरपूर वेळानंतर मी तर म्हणेन यावेळेस थोडंसं वंचित ठेवलंय बॅटरला गोलंदाज पियुषने. एका बाजूला जर विचार केला तर बॅटिंग करत असताना टीम हेदूतने संघ खेळतोय. स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये देखील भरपूर चांगला खेळ दाखवला होता टीम हेदूतने संघानं आणि ज्या नावाची चर्चा झाली असा संघ आज कराताने या स्पर्धेमध्ये दाखल देखील झालाय. आज ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री कराताना सकाळच्या सत्रामध्ये एका फोनवरती इथे उपस्थित होते टीम हेदूतने. खऱ्या अर्थानं त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता देखील डॉट बॉल ही क्षमता आम्ही पाहिली आहे. तर आता टीम हायवे दिवे संघाला नक्कीच वर्चस्व गाजवताना आम्ही पाहिलंय. कधी कमबॅक करू शकतो ते सांगता येणार नाही, त्याचा नेम नाही आहे. कारण की असे कित्येक मोठमोठ्या संघाला मात्र समोरच्या संघाला गार केलाय असा संघ आहे हायवे दिवे. म्हटलं तर सातत्याने ज्या नावाची चर्चा राहिली आहे. बॉलिंगसाठी सुप्रसिद्ध असा संघ आहे. बॉलिंग अटॅक फार अग्रेसिव्ह असतो या टीमचा असं म्हटलं जातं, परंतु त्याच अटॅकवरती अग्रेसिव्ह हल्ला बोलतात समोरचा संघ. आता देखील डॉट बॉल आलाय आणि टप्प्यावरती गोलंदाजी सध्याच्या घडीला चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि टप्पा फार महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये. आणि की सातत्यानं असं म्हटलं जातं ना, बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार गरजेचा आहे. एक वेळेस बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल, परंतु क्रिकेटमध्ये टप्पा असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करतात पियुष. सुंदर गोलंदाजी त्या आतापर्यंत झाली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये जरूर धावा आल्या असतील, परंतु तदनंतर हे आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळालेत. 26 धावा धावफलकावरती आहे. 26 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. बॉल तयार. ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक आहे. फिल्डर तिथे जज करतात, परंतु इकडे विकेटचं बटन पाहायला मिळतोय. सुंदर इथे इझिली टेकन अँड 1 मोर विकेट गाऊन धक्का क्रमांक दुसरा लागत असताना योगेश यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अर्थाने एक दमदार स्पर्धा बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025 चे थरा तुम्हाला पाहायला मिळत आहे. बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
आणि तब्बल या स्पर्धेसाठी 5 पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतात. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक. आणि त्याच दरम्यान तृतीय, चतुर्थ आणि पाचवे पारितोषिक आहे ते रोख रक्कम 12,500 रुपयाचा कॅश प्राइस आणि आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळत आहे. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय बायसायकल स्पोर्ट्स सायकल, त्याला आपण सन्मानित करणार आहोत त्या खेळाडूला. आणि तदनंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन साठी आकर्षक कूलर नक्कीच आहेत. आणि बेस्ट फिल्डर साठी देखील आकर्षक स्पोर्ट्स शूज. एक दमदार अशी स्पर्धा, बरेचसे पारितोषिक, भरघोस असे पारितोषिक तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती यावेळेस रितेश आलेत. एक स्मॉल डायनामिट ऑफ हायवे दिवेश संघाचा VIP डाईसच्या एंड कडून हा गोलंदाज तयार होतोय. युवा खेळाडू आहे आणि सातत्याने फार चांगली कामगिरी रितेशची आज पाहिली आहे. सव्वीस धावांवरती धावफलक स्थिरावलाय. रितेश बॉलिंग मार्कवरती आहे. स्ट्राईक इनला बॅटर दयालू कालन मैदानात 7 मध्ये आहेत. स्ट्राईक इनला मागच्या मॅचचे हिरो आहेत. पहिला बॉल इनसाइड आउटचा फटका. पुन्हा एकदा नो मॅच लँडला चेंडू आदळलाय. कव्हर्सला फटका सजवला होता. एक सिंगल ते कंप्लीट. आणि दुसऱ्या धाव्याचा मानस होतं, धाडस देखील घेतलाय. 2 धावा इझिली कंप्लीट होतात. चित्ताच्या वेगानं हरिणाईच्या सफळाईने या 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन ए बोर्ड. इनिंग नंबर 1 चा खेळ चालू आहे आणि शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती आहे. एका बाजूला माहितीसाठी एक विराज स्पोर्ट्स हायवे दिवे भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला हेडूटने अर्थातच कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. कोण जिंकेली मॅच, कोण जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये, हाय व्होल्टेज सामना रंगणार नक्कीच आहे. पुढचा बॉल दांडी 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 गुल आणि फलंदाज दयालूची केली आहे 32 गुल. फलंदाज वाद. सात मध्ये एंटर होतात. नचिकेत भंडारी यांना आपण पाहतोय मैदानात 7 मध्ये एंटर होतात. एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे देखील पाहिलं जातं, हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि मोठमोठ्या लांब लांब षटकारांची ओळख त्यांनी निर्माण केली त्याच्या नावावरती, असा खेळाडू नचिकेत मैदानात 7 मध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. रितेश बॉलिंग मार्कवरती आहेत. युवा खेळाडू, युवा उभरता सितारा टीम हायवे दिवे संघाचा, परंतु इथे लाईन खराब आहे. पंच आमच्या दिशेने वळतील. योगीराजी बुटेरे सर, मॅन फ्रॉम पोई सांगत असताना येस इट इज अ वाईट बॉल. वाईटचा कॉल नक्की झालाय. पंचाची आज समांतर धावा मिळाल्यात त्या अवांतर आणि अवांतराच्या मदतीने राजेश सर सांगत असताना 29 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. स्कोरिंगच्या भूमिकेत आमच्या समवेत राजेश साळवे आहेत. ब्लॅक टायगर ऑफ बेलोली म्हणून त्याची ओळख आहे. पुन्हा एकदा रितेश बॉलिंग मार्कवरती आहेत. वाईड नंतर पुढचा बॉल राईट मोद विकेट. पुढे येऊन खेळलेत. स्टेप आउट झाले होते. फिल्डर जज करतात, परंतु इथे थोडंसं लेझी क्रिकेट. लक्ष होतं का ते देखील विचार करावा लागेल. इथे प्रश्नचिन्ह निर्माण आहे. भरपूर लेझी बॉलला येऊन दिलं, त्यानंतर थांबले आणि इथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली. डबल माइंड मी तर म्हणेन यावेळेस झाले होते की काय. सिद्धेश तिथे होते. सिद्धेश पाटील काय बॅटिंग केली आज मात्र प्रभावित केलंय. नाबाद 39 धावांची बॅटिंग तिथे पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या बॅटमधून. 43 धावा. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो आता धावफलक जाऊन पोहोचलंय 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल इकडे देखील ब्लॉक होलचा बॉल, टो क्रशर बॉल. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र यॉर्कर लेनचा बॉल इथे टाकण्यात आला. काय गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक पहिलाच महत्वाचं होतं हर्ष भोईरचं, परंतु त्याच हर्ष भोईरवरती खरा अर्थानं हल्ला बोलला होता. परंतु तदनंतर देखील प्रत्येक गोलंदाज म्हटला की आम्ही देखील उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि इथे आम्ही विश्वास दाखवू शकतो आमच्या टीमवरती. आम्हाला का गोलंदाजी दाखवली आहे ते मात्र सांगून देत असताना रितेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आहेत. पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, मिस मॅच टायमिंग आणि इथे एसटी रक्षका चेंडू विसावतोय आणि विकेटचं पतन. अजून एक धक्का लागत असताना टीम हे दुसऱ्या संघाला फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. टोटल आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉल टाकण्यात आले रितेशच्या माध्यमातून. 3 धावा वैयक्तिक त्यांनी खर्च केल्यात, एक एक्स्ट्राच्या माध्यमातून, म्हणजे टोटल 4 धावा इथे खर्च केल्यात. आणि विकेट देखील आपण पाहिला तर 2 महत्त्वाचा विकेट नक्कीच कॅरी केल्यात. कौतुक करावं लागेल आपल्या संघासाठी. अगदी कमीत कमी धावांचं लक्ष उभारायचं आहे असं त्याला देखील वाटतंय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल होता आणि शेवटच्या बॉलवरती विस्फोटक बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. 1 बाउन्स सीमारेखा पार, शेवट गोड केलाय. शेवटच्या बॉलवरती आला हा मोकाच्या क्षणी चौका, ठोकलाय हा चौकार. 34 धावा फलकावरती लागले गेलेत आणि आता 35 धाव्यांची गरज आहे. इथं म्हणेन पहिलं षटक हर्ष भोईरचं होतं, परंतु त्याच हर्ष भोईरवरती ताबडतोब बॅटिंगची सुरुवात केली. तिथे त्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आल्या आणि आता येणारे 18 बॉल आणि गरज असेल 35 धाव्यांची. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस देखील करणार आहोत. चला टीम गावदेवी नारेन आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करेल टीम नारेन. एका बाजूला कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट, दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर सातत्याने जर नावाची चर्चा राहिली गावदेवी बाल. एक चांगलं बॅटल नेक्स्ट मॅच मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. त्या दरम्यान आमचे खऱ्या मित्र बाल मधील जीत चिकनगर आणि त्याच दरम्यान आमचे प्रदीप देखील आलेले आहेत. आपलं दोघांचे मनपूर्वक स्वागत आहे. या आपण प्रदीप आणि जीत व्यासपीठावरती याचं आपलं मनपूर्वक स्वागत. चला टॉससाठी या टीम गावदेवी नारायण आणि गावदेवी बाल आपण नक्कीच इथे टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. आणि त्याच्या अगोदर आपण खऱ्या अर्थानं टीमचे कॅप्टन आपण या आणि गावदेवी नारायण. चला दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी यायचंय. नक्कीच सन्मान्य आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 18चे विद्यमान नगरसेवक, दमदार असे व्यक्तिमत्व, किंग मेकर प्रफुल्लजी मोरे साहेब यांच्या शुभ असे आपण करतोय नेक्स्ट मॅचचा टॉस. मी विनंती करेन साहेबांनी की आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि गावदेवी नारायण टीमचे कॅप्टन आपण त्वरित या आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना गावदेवी बाल विनायक चला आपण या टॉससाठी मान्यवर उपस्थित आहेत, वेळ करू नका. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे.
चला टॉस आपण करतोय. विनायक आपण या लगेच. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी नारायण हा संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी बाल. दोन्ही दिग्गज संघ आमने सामने फाईट करतील. कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात खेळलेत आणि करताना एक फाईट चांगली नक्कीच करताना पाहायला मिळेल. या ठिकाणी नारायण संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. दादांना विनंती असेल आपण थांबायचं त्या ठिकाणी. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं खरं तर मान सन्मान केले जात आहे. खरं तर बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक आणि मैत्री चषकाला दादा आपण भेट दिल्याबद्दल खरं तर आयोजकांच्या शुभ असते. खरं तर अनुज मोरे यांच्या शुभ असते. इथे खरं तर प्रफुल्लजी मोरे साहेबांचा इथे मान सन्मान केले जात आहे. सर्वांना विनंती असेल एकदा टाळ्या होऊन जातात दादांसाठी. अगदी विद्यमान नगरसेवक आहेत. अगदी या यंदाच्या निवडणूकमध्ये खरं तर प्रचंड मतांनी खरं तर विजयी झालेले आहेत. दादांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि दादा आपण या स्पर्धेत आलात, आपलं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान नितेश दादा यांना देखील आम्ही विनंती करू की आपण देखील यायचं आहे. आपलंही या स्पर्धेच्या वतीनं मानसन्मान केलं जाईल. या नितेश दादा आम्ही पुन्हा एकदा अनुज मोरे आणि श्रवण धुमाळे जे आमचे आयोजक आहेत त्यांना विनंती असेल आपल्या शुभस्ते इथे हा मानसन्मान करायचा आहे. खरं तर प्रफुल्लजी मोरे साहेब व तदनंतर निखिल दादाने त्यांचे सहकारी मित्र परिवार अगदी या मैत्री चषकामध्ये आपण आलात. खरं तर या स्पर्धेची शोभा आपण वाढवली. खरं तर आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. खरं तर या स्पर्धेत पाहिलं तर प्रफुल्लजी मोरे साहेबांचं देखील आपण एक कटआउट पाहतोय. खरं तर दादांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने. तिथे पहिल्याच बॉलवरती मात्र 4 धावा पाहायला मिळाल्या. सुरुवात दमदार पाहायला मिळते. क्रॉस बॅटरी खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टांचा मागे थोड्या झाल्या चुका, परंतु तदनंतर बॅकअप सुंदर. यस, पंथांचा इशारा. पुन्हा एकदा हा खराब चेंडू, अर्थातच व्हाईट बॉल प्लस 1 धाव. इथून गोलंदाजी करत असताना हेदुटणे संघ सध्या तरी चुका करत असताना गोलंदाज बॉलिंग मार्क वरती विकी आहेत. विकी सध्या चुका करत असताना 6 धावा. इथून एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे संघ सध्या चांगली सुरुवात करत असताना 35 धावा संघाचं टार्गेट आहे. खरं तर इथून चांगली सुरुवात पाहायला मिळते. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर अगदी 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. परंतु पहिल्याच बॉलवरती 6 धावा इथून जमा झालेल्या आहेत. इथून हा बॉल कमबॅक करत असताना गोलंदाज विकी गुडलँड स्पॉटवरती चेंडू होता, तिथून टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि हा निर्धाव चेंडू. सिद्धेश ऑन स्ट्राईक. सिद्धेशसाठी फुल टॉस बॉल, त्याला पाठवला मिड विकेट क्षेत्रात. पंचांचा इशारा. बॉल जाईल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. आमचे मान्यवर अगदी प्रफुल्लजी मोरे साहेब अगदी शांत आणि संयमी त्यांचा स्वभाव. सध्या तरी या मॅचचा आनंद घेत असताना चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. विकी सध्या तरी त्यांना लय मिळत नाहीये. आता चेंडू गुडलँड स्पॉट, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, जज करताय. जजमेंट इथे चांगलं होतं, परंतु ग्रीप करता आलं नाहीये. हातात आलेली संधी मात्र हातातूनच निष्ठून गेलेली आहे. खरं तर सिद्धेश होते त्या ठिकाणी टीमचा ट्रम्प कार्ड, परंतु त्यांच्या या ठिकाणी कॅच ड्रॉप झालेले आहे. क्रिकेटचा सूत्र आहे कॅचेस विन द मॅचेस, परंतु इथून ही कॅच जर का पकडली असेल तर हेदुटणे संघ पुन्हा एकदा या मॅच वरती पकड निर्माण करू शकला असता. परंतु या ठिकाणी पाहिलं तर कॅच ड्रॉप, परंतु तदनंतर एक सिंगल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. सिंगल नंतर टीमची टोटल 11 धावा. विकी बॉलिंग मार्क वरती. क्रॉस बॅटेड केल्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज, परंतु या ठिकाणी नशिबाची साथ मिळते आणि बॉल जाईल सरळ एस्टनच्या मागे लॉंग स्टॉपला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार. धावा मिळतील आणखीन 4.
पहिल्या सत्रामध्ये हेडविटनेस संघानं बॅटिंग करत असताना ज्या प्रकारे सुरुवात केली होती त्या सुरुवातीचं हे उत्तर जशाच तसे उत्तर मात्र पाहायला मिळते. टीट फॉर टॅग देण्याचा प्रयत्न इथून एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे 20 संघ सध्या करत असताना शेवटचा बॉल ऑन साइडला खेचलाय, फटका फसला, टिपमध्ये खेळाडू आहेत आणि या ठिकाणी अप्रतिम जजमेंट वन हँडेड कॅच या ठिकाणी पाहायला मिळते. तिथे खेळाडू श्रीनाथ भंडारी होते. काय जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळालं, स्वतःला इथे स्ट्रेच केलं. आपल्या टीम साठी 100% कमिटमेंट काय असतं या बॉल वरती पाहायला मिळाले. अगदी ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या प्रकारे अगदी इंटरनॅशनल कॅच आपण पाहिली खरं तर कारण पोलार्ड सरांची अगदी तशाच प्रकारची ही कॅच आणि अशी कॅच विराट कोहली सरांनी देखील पकडली होती आणि त्याच प्रकारची कॅच या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. अगदी ओव्हरची सुरुवात जरी आपण पाहिली एकविरा हायवे दिवे स्पोर्ट्स संघाच्या बाजूने झाली परंतु एंड मित्रमंडळ हेडविटनेस संघाच्या बाजूने राहिलाय कारण की शेवटच्या बॉल वरती विस्फोटक फलंदाज त्याला बाद केलाय. पहिला षटक कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. अगदी पहिल्या सत्रामध्ये देखील 16 धावा बनल्या होत्या परंतु सेकंड इनिंग मध्ये जसाच तसं उत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 15. यस कॅच ऑफ द मॅच ही कॅच बनवू शकेल का? यस आतापर्यंत ही सर्वोत्कृष्ट कॅच आणि दिनेश वाघने देखील अशाच प्रकारची कॅच स्वीकारली होती दुसऱ्या दिवसामध्ये त्याच रिझनमध्ये. खरं तर चांगली फिटिंग पाहायला मिळते. अगदी या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची कॅच मात्र 2 वेळा पाहायला मिळाली. एक दिनेश वाघ जो करबे टीमचा खेळाडू आणि आता मात्र हेदुटणे टीमचा पंढरी यांना पण पाहतोय. श्रीनाथ होते. चांगली कॅच. षटक क्रमांक 2 गोलंदाज हर्षद. पहिलाच बॉल समोर होता त्याला पाठवला अगदी समोरच. तिथे खेळाडू होते परंतु त्यांच्या आबकाच्या बाहेर बॉल जाईल सर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. आणि अगदी सिद्धेश होते त्यांच्या बॅट मधून हा षटकार. याच खेळाडूची कॅच ड्रॉप झालेली आहे परंतु त्या खेळाडूला मिळालेली ही संधी आणि त्या संधीचा सोना सध्या करत असताना 21 धाबा फलकावरती आहेत. वन्स अगेन खेचून मारलाय बॅटच्या रेडार मध्ये बॉल त्याला पाठवलाय लांबच लांब. इट इज अ मॅक्सिमम बिग 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 सिक्सर. दहा चेंडू आहेत सामना जिंकण्यासाठी 8 धाबसंख्येची गरज. असं वाटलं होतं सुरुवातीला की हेडविटनेस संघ या मॅच वरती पकड निर्माण करेल परंतु तदनंतर या ठिकाणी हायवे दिबे 20 संघाचे बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळाले. समीकरण सोपं झालंय. चेंडू जास्त आहेत धावा कमी. आताचा हा चेंडू अगदी फुलर लेनचा होता. सरळ पहिला तर पॅड वरती चेंडू परंतु पंचाने देखील तेच सांगितले की कदाचित हा चेंडू ऑफस्टिकला मिस करावा. येस तेच पंचाने सांगितलंय. लेग बायच्या माध्यमातून इथून या 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 29 धावफलकावरती. 9 बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज. सिद्धेश सध्या तरी आपल्या स्टाईलने सामना फिनिश करेल का? अर्थातच अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. इथे यॉर्कर लेन त्यानंतर प्ले डॉन यष्टांवरती हा चेंडू बेल्स खाली पाडण्याचं काम या चेंडूने केलंय. मैदानाच्या आतमध्ये कहाणी ट्विस्ट. जो खेळाडू आक्रमकता झाला होता त्याच खेळाडूला दाखवलाय पवेलियनचा रास्ता. 2 षटकारांचा उत्तर या विकेटने दिलाय. फलंदाज बाद. सिद्धेश बॅक टू द पवेलियन. अगदी
सिद्धेसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. हायवे दिवे संघ प्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जी मिळालेली संधी होती त्या संधीचा पुरेपूर मित्रमैत्रिणी फायदा उचललाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती सुमित यांना आपण पाहतोय. डावकुरे हाताचा हा फलंदाज. इथून हेदुटणे संघ यू टर्न घेईल का या मॅच मध्ये की हायवे दिवे बी हा संघ मॅच आपल्या बाजूने करेल. या षटकाचे जे दोन चेंडू आहेत हे फार महत्वाचे राहतील. जर का या दोन चेंडूंमध्ये विकेट डॉट बॉल आले तर हेदुटणे संघ इथून कमबॅक करू शकतोय. 8 बॉल आहेत, 8 मध्ये 6 करायचे आहेत. क्रिकेट आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू या खेळपट्टीवरती पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण असतं. कारण की कधी कधी आम्ही पाहिलं एका बॉलमध्ये 8 धाबा देखील झालेल्या आहेत, परंतु कधी कधी 6 बॉलमध्ये 1 धाव देखील होताना नाही पाहिली आहे. 1 धाव देखील झालेली नाहीये. गेम ऑन हर्षद. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ शरीरावरती आढळत असताना इथून पाहिलं तर 1 धाव कंप्लीट. यस, पंचांचा इशारा. लेग बाईटच्या माध्यमातून इथून एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 30 धावा. 7 बॉल आहेत, 7 मध्ये 5 करायच्या आहेत. इथून हेदुटणे संघाला आता सातत्याने जिद्द चिकाटी मेहनत दाखवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने कंजूस गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजासहित मात्र संपूर्ण टीमला मात्र टॉप क्वालिटीची सध्या तरी फिल्डिंग करावी लागेल. शेवटचा बॉल. आताचा हा चेंडू सरळ होता. यस, प्लम्प झालेत. पंचांचा इशारा. फलंदाज बाद. LBWच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल. डग आउट मध्ये कहाणी में ट्विस्ट. अब आएगा मजा. आता हा सामना शेवटच्या 6 बॉल मध्ये. उर्वरित 6 बॉल 5 ची गरज. फलंदाज बाद. आपण पाहतोय बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक अप्रतिम या ठिकाणी सामने पहिल्या दिवसापासून ते आज देखील आपण पाहतात प्रत्येक मॅच रफ अँड टफ पाहायला मिळाली. खरं तर याही मॅचचा आनंद घेत अगदी याही मॅचचा आनंद घेत असताना खरं तर कुलगाव बदलापूर नगर परिषद वार्ड क्रमांक 18 चे विद्यमान नगरसेवक प्रफुल्लजी मोरे साहेब या सामन्यांचा आनंद घेत असताना मैत्री चषकात खरं तर त्यांनी उपस्थिती दाखवून या स्पर्धेची खरं तर त्यांनी शोभा वाढवलेली आहे. साहेबांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच दादा. खरं तर तुमची साथ आम्हाला मिळाली आणि तदनंतर ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय उभी आम्ही केली आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तिथे शेवटचे 6 बॉल आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या मुवमेंटला काय घडेल काय बिघडेल पाहूया त्या क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 5 धाबा संख्येची गरज. स्ट्राईक वरती बॅट्समन सुमित पाटील आहेत. पहिलाच बॉल समोर होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, केचूर मारण्याचा प्रयत्न इथून झाला होता, परंतु तदनंतरचा हा निर्धाव चेंडू इथून प्रत्येक डॉट बॉल हा भरपूरच महत्वाचा राहील हेदुटणे संघाला. आता मात्र इथून पाहिलं तर रनअप बॉलचं इक्वेशन 5 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. प्रत्येक बॉल वरती 1-1 धाव हे बनवावे लागेल. क्रिकेटमध्ये हे काम सोपं आहे, परंतु हेच काम गोलंदाजी करत असताना गोलंदाज कठीण करतील का. इथे हा चेंडू पाहिला तर समोर होता. टप्पा पडल्यानंतर वळण भरपूर होता आणि त्याच कारणाचं यस पंताने तेच सांगितलं. इथे अफील देखील फिट आउट लावले. यस, बॅट कटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये होतोय. सिंगल मिळाली. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. दोनही संघ इथून हार मानायला तयार नाहीयेत. दोनही संघ चांगली लढत देत आहेत एकमेकांच्या अगेन्स्ट. सध्या रफ अँड टफ हा सामना पाहायला मिळतोय. एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे बी संघ आणि त्यांचा अगेन्स्ट हेदुटणे संघ. 4 बॉल 4 धावा संख्येची गरज आहे. इथून गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अविनाश आहेत. इथून हायवे दिवे बी संघाचा नाश करेल का पाहूयात. 4 मध्ये 4 करायचे आहेत. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेंथ बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा निर्धाव चेंडू डॉट बॉल आलेला आहे.
आता सध्या तरी हळूहळू दबाव मी तर म्हणेन हायवे दिवे बी संघावरती दबाव पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर आता गणित सध्या बदलत असताना क्रिकेटचं गणित जो सोडवेल तो नक्कीच जिंकणार. 3 मध्ये करायच्या आहेत 4 धावा. अविनाश सध्या चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये फुलरलेनचा हा चेंडू बॅटची एज फर्स्ट स्लिपमध्ये खेळाडू आहेत तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आता उर्वरित 2 बॉल आहेत 2 मध्ये 3 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. चला जास्त बेल घ्यायचं नाहीये. दोन्ही संघांना आम्ही विनंती करू. शेवटचे 2 बॉल आहेत आणि आता या शेवटच्या 2 बॉल मध्ये 3 धावसंख्येची गरज. अगदी शेवटच्या षटकामध्ये अविनाशने काय अप्रतिम कमबॅक केलाय. अविनाशने केलेली या ठिकाणी गोलंदाजी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने चेंडू वळवण्याची क्षमता आहे अविनाशकडे. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. 2 मध्ये 3 करायचे आहेत. कंपल्सरी 3 धावा इथून कराव्या लागतील. इथे हा चेंडू समोर होता खेचून मारायचा होता परंतु हा चेंडू आलेला डॉट बॉल. आता मॅच मात्र शेवटच्या एका बॉल वरती आलेले आहे. असं वाटलं होतं की हायवे दिवे बी संघ हा सामना सहजासहज जिंकणार परंतु तदनंतर झालेला हा पलटवार. इथे गोलंदाजी आवडली असेल अविनाशची. टाळ्या होऊन जाऊतात मित्रांनो. 6 मध्ये 5 करायच्या होत्या आता 1 मध्ये 3 करायच्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी. 100% कमेंट बॅन 100% योगदान हे दोन्ही संघासाठी अविनाश सध्या करत असताना शेवटचा 1 बॉल 3 धावसंख्येची गरज. काय सामना रंगतोय मैदानाच्या आत. सामना आपण पाहिला सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये हायवे दिवे बी संघाच्या बाजूने होता परंतु तदनंतर आता हे डुटण्या संघाने काय गोलंदाजी केली अप्रतिम. अविनाशचं सध्या तरी कौतुक केलं जातं. शेवटचा बॉल आहे 3 करायच्या आहेत. कंपल्सरी या 3 धावा कराव्या लागतील. यस या ठिकाणी हा निर्धाव चेंडू प्रतिम गोलंदाजी अविनाशसाठी टाळ्या होऊन जातात. सामना जिंकलाय या ठिकाणी हे दुटणे या संघाने करत मैदानाच्या आतमध्ये जादूगरी पाहायला मिळाले. फिरकीचं आक्रमण होतं मैदानाच्या आतमध्ये आणि जिंकता जिंकता हायवे दिवे बी संघ इथून पराभूत देखील झालेला आहे. हार्ड लक हायवे दिवे बी संघ. अभिनंदन टीम हे दुटणे संघ. चला दोन्ही संघ आपण एकमेकांना शेक हँड करायचा आहे. दोन्ही संघांचा खेळ अप्रतिम पाहायला मिळाला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 6 बॉल मध्ये 5 करायच्या होत्या परंतु त्या करू दिल्या नाहीयेत. यस अविनाश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याच दरम्यान थँक्यू सो मच प्रवीणजी मोरे साहेब प्रफुल्लजी मोरे साहेब. खरं तर आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच. खरं तर आपण या स्पर्धेत भेट दिली. स्पर्धेचा आनंद आपण लुटलात आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आपण या स्पर्धेची शोभा वाढवली. आपला मनापासून आभार. चला दोन्ही संघ आपण शेक हँड करायचा आहे. चला शेक हँड करायचा आहे.